आणि हा स्तन कर आकारण्यासाठी जेव्हा कर्मचारी दलित शूद्र वर्गातील महिलांच्या जवळ यायचे तेव्हा ते हात लावून स्तनांना त्या स्तनाचा आकार पाहायचे. आणि हॅलो एव्हरीवन अँड वी आर बॅक टू दी अनदर न्यू व्हिडिओ. आज आपण बोलणार आहे ब्रेस्ट टॅक्स या विषयावरती, म्हणजेच स्तन कर या विषयावरती. ॲज ऑल्सो वी डिस्कस अबाउट वीरांगना नांगेली, ती वीरांगना नांगेली जिने या स्तन करासाठी स्वतःचे स्तन कापून दिलेले होते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायचं आहे नेमका हा स्तन कर काय होता, त्याची सुरुवात कशी झाली होती आणि त्याचा शेवट कसा झाला. आपण सर्वांनी घरपट्टी, पाणीपट्टी, वीजपट्टी या करांविषयी तर नक्की ऐकलं आहे, परंतु आजपासून 200 वर्षापूर्वी भारतामध्येच एका राज्यामध्ये स्त्रियांना स्वतःचे स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. तुम्ही असा विचार करत असणार की हा कर सर्वांसाठी लागू होता का, तर नाही. हा कर फक्त दलित शूद्र वर्गातील महिलांसाठी अनिवार्य होता. त्यांच्यावरती तो कर बंधनकारक होता. जर एखादी दलित शूद्र वर्गातील महिला स्वतःचे स्तन झाकत असेल तर त्यासाठी त्या स्त्रियेला त्या राजाला पैसे द्यावे लागत असत. आणि हा स्तन कर आकारण्यासाठी जेव्हा कर्मचारी दलित शूद्र वर्गातील महिलांच्या जवळ यायचे तेव्हा ते हात लावून स्तनांना त्या स्तनाचा आकार पाहायचे आणि त्याच्यानुसार कर ठरवला जायचा. तर या संपूर्ण कराची माहिती घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जावं लागणार आहे. आजपासून जवळपास 200 वर्षापूर्वी आजचं जे केरळ राज्य आहे ना, याच केरळ राज्यामध्ये त्रावणकोर नावाचं साम्राज्य होतं आणि या त्रावणकोर साम्राज्याचा राजा होता राजा मार्तंडवर्मा. याच्या कारकिर्दीमध्ये एक असा कायदा करण्यात आला ज्यामध्ये स्त्रियांना स्वतःचे स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता आणि हा कायदा फक्त शूद्र दलित वर्गातील महिलांसाठी बंधनकारक होता. हा कायदा करण्यामागचा मुख्यतः उद्देश हा होता की दलित आणि शूद्र वर्गातील जे लोक आहेत ना, त्यांना एकदम सोप्या पद्धतीने आणि आरामशीर ओळखता येईल. त्याचबरोबर दलित शूद्र वर्गातील महिलांना त्या त्रावणकोर साम्राज्यामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता. हा जो स्तन कर होता ना, त्याला मल्याळममध्ये मुलक्करम या नावाने ओळखलं जात होतं. हा कर झाला स्त्रियांसाठी. याच्या उलट दलित शूद्र वर्गातील पुरुषांसाठी पण काही कायदे कानून होते. त्यामध्ये दलित शूद्र वर्गातील पुरुषांना पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता, त्यांना स्वतःच्या मिशा ठेवण्याचा अधिकार नव्हता, स्वतःची दाढी ठेवण्याचा अधिकार नव्हता. जर एखादा दलित शूद्र वर्गातील पुरुष स्वतःची मिशी वगैरे ठेवत असेल तर त्यासाठी पण त्या राजाला पैसे द्यावे लागत असत. आणि हा कर घेण्याचा कन्सेप्ट असा होता की एक केळीचं पान असायचं हिरवं आणि त्याच्यावरती ती महिला आणून पैसे ठेवायची आणि त्या अधिकाऱ्याला द्यायची. मग तो अधिकारी तो पैसे घ्यायचा आणि जायचा. आता हा सर्व तर अन्याय होत होता. तर आता मला विचार असा येतो की हे लोक असं सहन का करत असायचे. तर दलित शूद्र वर्गातील महिलांवरती, पुरुषांवरती, त्यांच्या मनावरती असं एक म्हणजे बिंबवलं गेलेलं होतं की स्वतःचे स्तन उघडे ठेवणं हा त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे स्तन उघडे ठेवणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे शूद्र दलित वर्गातील लोकांना पण ना त्याच्याबद्दल काही वाटत नव्हतं. हे सर्व होत असतानाच त्याच राज्यामध्ये राहणारी एक गरीब कुटुंबातील मुलगी जिचं नाव नांगेली आणि लहानपणापासूनच काबाड कष्ट करून स्वतःचं पोट भरणारी, घरामध्ये आई वडिलांना मदत करणारी, तिचं लग्न होतं एका चेरुकंदन नावाच्या मुलाबरोबर. ही जी नांगेली होती ना, ती दिसायला एकदम सुंदर होती. तिला असा अपमान वाटायचा की हे शरीर आपलं आहे आणि या शरीरावरती फक्त आपला अधिकार आहे. आपल्याला काय घालायचं आहे, आपल्याला काय नाही घालायचं आहे, त्याचा अधिकार आपल्याला असायला पाहिजे. तर ही जी प्रथा होती ना स्तन उघडी ठेवून राहण्याची, त्याच्याबद्दल या नांगेलीच्या मनामध्ये ना थोडंसं म्हणजे वाईट वाटायला लागलं. तिला वाटायला लागलं की हे स्तन उघडे ठेवणं ही स्वाभिमान, अभिमान नसून एक अपमानजनक गोष्ट आहे. त्यासाठी तिने काय केलं, तिच्या नवऱ्याला सांगितलं आजपासून मी स्तन उघडी ठेवून बाहेर जाणार नाही. त्याच्यानंतर तिने शरीरभर कपडे घालायला सुरुवात केली. तिने ते पहिले कायदे कानून होते त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्या कायद्या कानूनांचा भंग करायला सुरुवात केली. तिने स्वतःच्या शरीरावरती स्वतःचा अधिकार आहे असं सांगायला सुरुवात केली.
स्तन उघडे ठेवणे, मिशा कापणे ही अभिमानाची गोष्ट नाही तर एक अपमानाची गोष्ट आहे असं तिने लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि ही बातमी जेव्हा त्या राजा मार्तंडवर्माच्या कानी पोचली तेव्हा त्याने काही अधिकारी या वीरांगना नांगेलीच्या घरी पाठवले आणि त्या अधिकाऱ्याने त्याच्याबद्दल ते कर मागायला लागले. आता या नांगेलीला माहीत होतं जर आपल्याला काहीतरी करायचं असेल, समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर स्वतःलाच काहीतरी करण्याची गरज आहे. तर त्या अधिकारी बाहेर थांबलेले होते घराच्या आणि ही नांगेली घरामध्ये जाते. या अधिकाऱ्यांना असं वाटलं की ती जाऊन आतमधून पैसे घेऊन येणार म्हणजे कर देणार, परंतु ती आत जाते. केळीचं एक पान तिने आधीच आणून ठेवलेलं होतं. त्या पानावरती ती स्वतःचे स्तन कापते आतमध्ये आणि घेऊन येऊन त्या अधिकाराच्या पुढे राहते. तिचं संपूर्ण शरीर रक्ताने भरलेलं होतं आणि त्या केळीच्या पानावरती ते तिचे स्तन पाहून त्या अधिकारीना तिथून पळून जातात. पळून गेल्यानंतर तिचा तिथेच मृत्यू होतो. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा जो नवरा होता ना चिरुकंदन, त्याला पण ना खूप वाईट वाटतं आणि तो पण जेव्हा तिचा अंतिम संस्कार सुरू असतो त्याच्यामध्ये तो स्वतः म्हणजे उडी मारतो आणि तो पण आत्मदहन करून घेतो. म्हणजेच इतिहासामध्ये प्रथम सती जाणारा पुरुष हा चिरुकंदन नावाचा आहे. आता ही बातमी संपूर्ण त्रावणकोर साम्राज्यामध्ये एकदम आगीसारखी पसरते. शूद्र दलित लोकांना असं वाटायला लागतं की हिने नांगेलीने आपल्यासाठी हे सर्व केलंय तर तिचं जे प्राण आहे, तिचं जे बलिदान आहे ते वाया घालवून चालणार नाही. आपल्याला या प्रथा परंपरांना विरोध करायला लागेल. आणि याच काळामध्ये त्या त्रावणकोर साम्राज्यामध्ये ख्रिश्चन, जैन, पोर्तुगीज आलेले होते आणि त्यांनी पण ना या बहुजन शूद्र वर्गातील लोकांना संघटित करायला सुरुवात केली. आणि 1822 ते 1823 याच्यामध्ये एक उठाव झाला, क्रांती झाली. आणि या क्रांतीमध्ये त्या राजाने असं डिक्लेअर केलं की दलित शूद्र वर्गातील लोकांना स्वतःचे स्तन झाकण्याचा अधिकार आहे. परंतु त्या राज्याचे काही मंत्री जे उच्च वर्गातील होते त्यांनी त्या कायद्याला विरोध केला आणि तो कायदा तिथेच ना बंद झाला. त्याच्यानंतर या शूद्र दलित लोकांवरती ना जास्तच अन्याय अत्याचार वाढू लागलेले होते. त्याच्यानंतर दलित शूद्र वर्गातील जे लोक होते ना त्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला शांतीने यांचा विरोध करून फायदा नाही, आपल्याला त्यांच्यावरती ना हल्ला करायला पाहिजे. आणि त्यांनी असंच केलं. ते म्हणतात ना, लातो के भूत बातों से नहीं मानते. दलित शूद्र वर्गातील लोकांनी उच्च वर्गातील पुरुषांवरती त्यांच्या घरावरती हल्ले करायला सुरुवात केली आणि हे सर्व बघून ना त्या राज्यामध्ये एकदम असा हाहाकार उडाला होता. त्याच्यानंतर फायनली सन 26 जुलै 1859 रोजी फायनली या संपूर्ण प्रथा परंपरा होत्या ना त्या बंद झाल्या. सर्वांना स्वतःचे स्तन झाकण्याचा अधिकार मिळाला, त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार मिळाला आणि या वीरांगना नांगेलीची ती कुर्बानी कामी आली. तर अशा पद्धतीनेच या उच्च वर्गांचं जे कार्य आहे ते आपल्याला दिसून येतं. त्यांनी किती अन्याय केलेले आहेत, अत्याचार केलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्यांनी कायम या शूद्र वर्गातील दलित वर्गातील लोकांना अंधारामध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही कहाणी ना इथेच समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.